शिवसेना के संचार मंत्री और महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप जी सरनाईक की जनता की अदालत से पालघर शहर को न्याय मिला। छत्रपति शिवाजी महाराज चौक, परम पूज्य डॉक्टर लोक निर्माण विभाग ने बाबा साहब अम्बेडकर चौक और स्वातंत्र्य वीर सावरकर चौक के सौंदर्यीकरण की अनुमति दे दी है। पालघर नगर परिषद पालघर शहर का एक बहुत ही महत्वपूर्ण डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक, छत्रपति शिवाजी महाराज चौक और स्वातंत्र्य वीर सावरकर चौक के सौंदर्यीकरण को मंजूरी दी गई थी और तदनुसार बजट भी स्वीकृत किया गया था। लेकिन चूंकि उक्त चौक लोक निर्माण विभाग के अधीन आते हैं, इसलिए लोक निर्माण विभाग अनुरोध के बावजूद अनुमति नहीं दे रहा था। शिवसेना के संचार मंत्री और महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप जी सरनाईक द्वारा आयोजित लोक दरबार में यह मुद्दा उठने के बाद उन्होंने तुरंत लोक निर्माण विभाग के अधिकारियों को इस मुद्दे पर बुलाया और लोक निर्माण विभाग को बाबा साहब अम्बेडकर जयंती से पहले हर हाल में सौंदर्यीकरण को मंजूरी देने का आदेश दिया। अक्सर ऐसे आदेशों पर तुरंत अमल नहीं होता और सिर्फ चर्चा ही होती है, लेकिन लोक निर्माण विभाग ने प्रताप जी सरनाईक साहब द्वारा दिए गए आदेश पर तुरंत गंभीरता से ध्यान दिया और पालघर शहर के लिए बहुत महत्वपूर्ण डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक, छत्रपति शिवाजी महाराज चौक और स्वातंत्र्य वीर सावरकर चौक के सौंदर्यीकरण के लिए पालघर नगर परिषद को अनापत्ति पत्र जारी किया। इससे यहाँ सौंदर्यीकरण का रास्ता साफ हो गया है और पिछले 3 वर्षों से लंबित मुद्दे पर न्याय होगा। सार्वजनिक निर्माण विभाग के अधिकारियों ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक पर नगर परिषद के अधिकारियों को इस संबंध में पत्र सौंपा। इस अवसर पर शिवसेना संपर्क प्रमुख केदार काले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के जिला अध्यक्ष सुरेश जाधव, पूर्व महापौर उज्ज्वला काले, पूर्व उप महापौर उत्तम घरत, पालघर शहर के महापौर राहुल घरत, पूर्व नगर सेवक सुभाष पाटिल, बंदिया म्हात्रे, अमोल पाटिल, चंद्रशेखर वाडे, प्रवीण पाटिल, राजू पाटिल, अक्षय संखे, यशवंत पाटिल, शिवसेना शहर संघ चालक सविता मल्ल, पूर्व नगर सेविका लीना पाटिल, शाखा संघ चालक सोनाली पाटिल, शरद जाधव और लोक दरबार में सवाल उठाने वाले राम उपस्थित थे। ठाकुर मेरे साथ मौजूद थे। कुंदन सांखे, जिल्हा प्रमुख पालघर। जय भीम, जय महाराष्ट्र। आज आपण जिकडे उभे आहोत ते आपलं सर्वांचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रस्तावित जिथे सुशोभीकरणाचं काम होणार आहे ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये इथे आहोत। आणि इथे जमण्याचं कारण असं की लोक दरबारामध्ये एक विषय उपस्थित झाला होता आणि गेल्या 3 वर्षांपासून नगर परिषदेने जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक हे तिन्ही चौक सुशोभीकरणाकरता त्यांनी त्यांचं मंजूर केलं होतं। त्याला सर्वांनी मेहनत घेतली होती। सर्व नगरसेवक जे माजी उपस्थित आहेत, परंतु हे जे चौक सुशोभीकरणाकरता सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी लागते, त्यांच्या परवानगीशिवाय हे चौक सुशोभित होऊ शकत नाही। लोक दरबारामध्ये शिवसेनेचे जे संपर्क मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब हे पालघरच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेला हा विषय त्यांच्याकडे उपस्थित झाला की नगर परिषदेने मंजुरी दिली आहे, परंतु हे 3 आपले दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा चौक सुशोभीकरणाकरता PWD कडून अजूनही NOC दिलेलं नाही असं समजताच आपल्या प्रताप सरनाईक साहेबांनी त्वरित 14 एप्रिल म्हणजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि पवित्र दिवसाच्या आधी ही परवानगी PWD ने ताबडतोब हस्तांतरित करावी नगर परिषदेकडे असा आदेश दिला। आणि बघा फक्त 2च दिवस उलटलेले आहेत आणि ही जी परवानगी आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे एक अधिकारी आहेत ते नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना देत आहेत। त्यामुळे आता पालघरच्या शहरवासियांना जे आपलं देवस्थान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे। आपण सर्वांच्या वतीने प्रताप सरनाईक साहेबांचाही आभार व्यक्त करूया की त्यांनी हा आदेश दिला आणि आज हा निर्णय होतोय आणि हे त्यांची कॉपी त्यांना सुपूर्द करतायत। मला खात्री आहे की आता ताबडतोबीने आपल्या कामाला पुढची प्रोसेस चालू होईल, बरोबर ना? होईल का? एक मिनिट बोला, काय आता पुढची प्रोसेस? त्याच्यानंतर टेंडर प्रोसिजर होईल, त्याच्यानंतर वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम चालू होईल। म्हणजे आता हा जो एक टेक्निकल अडचण होती ही दूर झाली आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीने सर्व काही
या शहरातील जडणघडणीमध्ये यांचा खूप मोठा वाटा आहे. पुढे सगळे नसेल ना, हे सर्व लोक इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा जो सुशोभीकरणाचा जो प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्याला तो सुशोभीकरण होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. आम्ही पालघर शहराच्या वतीने जे आपले परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब यांचा आम्ही सर्व शहरवासियांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आम्हाला आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जी जयंती आहे ही परवा जयंती आहे, सोमवारी आहे 14 एप्रिलला. त्याच्या आधीच हे जी परवानगी आहे ही त्या आदेशानुसार लोक दरबारातून घेतल्या निर्णयाद्वारे मंजूर झालेली आहे. पुन्हा एकदा शहरात बरोबर ना प्रश्न उपस्थित केला होता ना, बरोबर. एक मिनिट तू पण आभार मानून टाक. आपल्या दलित समाजाच्या वतीने सुद्धा तुम्ही माना आभार समाजाच्या वतीने. आज परवाला जो लोक दरबार भरला होता, आपले माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी लोक दरबारात जेव्हा मी तो विषय जेव्हा मांडला तर साहेबांनी फक्त बघितलं, जेव्हा चौकाचं नाव सांगितलं तेव्हाच त्यांनी सांगितलं का बाबासाहेबांचा विषय आणि बाबासाहेबांचा विषय एवढे वर्ष मार्गी का ना. त्यामुळे ताबडतोब त्याने आमच्यासमोर सर्व समाज बांधवासमोर आदेश दिले की बाबासाहेबांचं काम येत्या 14 एप्रिलच्या आत सुरू व्हायला पाहिजे आणि तात्काळ त्याने त्यांना मंजुरी दिल्यानंतर काल आमची RDC साहेबांबरोबर मिटिंग झाली या विषयावर आणि त्याने ते नागरिक दाखला आणि DWDने दाखला दिलेला आहे. एकदा आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि ज्यांनी आपलं घटना लिहिली, ज्यांनी आम्हाला जगाला शिकवलं, ज्यांनी संघर्ष करायला शिकवलं, ज्यांनी संघटित व्हायला शिकवलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक मानाचा मुजरा करतो, त्यांना वंदन करतो आणि सर्व आपल्या बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती परवा आहे पण आधीच सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या निर्णय घेतल्याबद्दल प्रताप सरनाईक साहेब यांचं सर्व पालघरवासियांच्या वतीने कडक त्वरित आणि धडाकेबाज निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद.